सगळं काही देवावर सोपवण्याचा अधिकार फक्त त्यालाच असतो ज्याचे प्रयत्न प्रामाणिक असतात. असं म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. कारण परमेश्वर कोणालाही सहजासहजी काहीच देत नाही. खऱ्या व्यक्तीची तो नेहमीच परीक्षा घेत असतो. परमेश्वरावर विश्वास अनंत असावा, पण त्या विश्वासाला प्रयत्नांची जोड नक्कीच असावी. तेव्हा कुठं आपल्याला हवं ते आपल्या पदरात पडत असतं. आणि यथांग प्रयत्न करून सुद्धा जर यश आपल्या पदरात पडत नसेल ना, तर ते आपल्यासाठी योग्यच नव्हतं हे आपण समजून घ्यावं. कारण जे आपल्या वाट्याचं असतं ना, ते फिरून फिरून का होईना ते आपल्यापर्यंत येतच. आपण वर्तमानातील पान वाचू शकतो, पण भविष्याचं पान लिहिण्याचा अधिकार फक्त परमेश्वरालाच असतो. म्हणून प्रयत्न हे आपलं कर्तव्य असतं आणि त्याचं फळ हे देवाचं दान असतं. आणि हाच खरा जीवनाचा मंत्र आहे. नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झाली होती आणि खूप दिवसानंतर ऊन पडलं होतं जरा सकाळ सकाळ कवळं. त्यामुळं मी पण बाहेर आले आणि म्हणलं बाहेरचं सगळं पालापाचोरा झाडून घ्यावा, कारण पावसाने वाऱ्याने झाडांची पानं गळाली होती जरा आणि थोडंसं ऊन पण लागेल म्हणलं, कवळं आपल्याला चांगलं असतं. तितक्यात सागर पण जिमवरून आला होता, कारण घट बसल्यापासून आता उपवास चालू आहे ना, तर मी जिमला काही जात नाही, ब्रेकच घेतला आहे जरा जिमचा. उपवास वगैरे सगळं व्यवस्थित झालं ना, नवरात्र झाल्यानंतर मग जाईन म्हणलं जिमला. तर सागर मला म्हणत होता, जिमला काय येत नाही तू, यायचं थोडंफार वर्कआउट करायचं हलकं हलकं. तर त्याला म्हणलं नवरात्रातले उपवास झाले ना मग येईन म्हणलं, कारण सकाळी लवकर उठून मला देवपूजा करायची असती, घरातलं सगळं आवरायचं असतं, सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित झालं पाहिजे. आणि त्यामुळे त्याला म्हणलं मी नंतर येईन आता. तर घरात आले आणि मला सोफ्यावरचे कवर टाकायचे होते, कारण नवरात्रामध्ये मी जे सोफ्यावरचे कवर धुतलेत ना, ते वाळून व्यवस्थित ठेवलेत, पण ते काही टाकलंच नाही, कारण ते कवर टाकायचे म्हणले ना खूप अवघड जातं. मला तर खूप कंटाळा येत होते कवर टाकायला. सागर म्हणला मी टाकू लागतो तुला कवर. आणि सोफ्याचे कवर काढलेले 8-10 दिवस झाले होते ना, तर सोफ्यावर थोडेफार धूळ कचरा बसला असन, त्यामुळे मी झटकून घेत होते आणि त्यानंतरच मग सोफ्याचे कवर बसवते. ऐक ना, कपडा आहे का तुला लागत तेवढं? हा का? हे बघा कपडा बघते, स्पेस मध्ये धुतलेले कपडे आहेत किंवा जिन्याखाली एखादा कपडा आहे बघ तिथं, ते कार्डबोर्ड आहे ना तिथं. चहा बनवून दे, एक गोळा चहा आणू ना. हा? मम्मी तुला आज भारी काय चहा करते करतो, ती? तुला भारी करतो हो. तूच कर, मी नाही काय करत, काम म्हणायचं? करते. सकाळचं दुपारचं संध्याकाळचं नुसतं मला चहा बनवला. तू चहा भारी तेवढा करतो ना, हा. त्यामुळे आम्ही तुला सांगतो. असं आहे. मग चहा मास्टर झालाय तू. त्यांनी युट्यूब मध्ये कुठेतरी हा. पाहिलं, ते पितळाचं पातेलं असतं ना चहा करायला, हा. ते पातेलं आणून द्या म्हणतो मला चहा करायला. आणि याने काय होतंय साधे काय असं करायला नसतं. बरं आणू काय सध्या नाही ठेव. आणू चल जा. आम्ही दोघं तोपर्यंत हे झटकून कवर बसितो. आणि मी चहा बनवतो आणि तू येतो अजून आम्ही चहा काय का मी डाळ पण लवकर तू चहा ठेव. चांगलं काम नाही व्हायचं. तोपर्यंत चहा चहा. लवकर मला डबा बनवायचा आहे तुला. हा ना, कॉलेजला जायचं डबा तुला. बनवायचं. आज लय भारी ऊन पडलंय हो. मला दिवसानंतर भाजी काय करायची ना तुला? जे वाटेल ते कर, आम्ही खायचं काम करू. हा का? तर सोफ्याच्या कवरला असे वेलक्रो लावलेले आहेत ना, तर सोफ्याचा कवर असा चिपकून दिला ना एकदा, तो आपण हाताने धुण्यासाठी काढतो आणि तेव्हा तो निघतो, नाही तर अजिबात निघत नाही. त्याच्यावरती तुम्ही बसा काही करा तरी पण तो कवर काही निघणार नाही, सुरकुत्यासुद्धा त्याला पडत नाही, इतका छान कवर बसला जातो. तर महिन्यातून एकदा तरी मी हा सोफ्याचा कवर धुत असते. उन्हाळ्यामध्ये जास्त दाट धुवा लागतो, कारण उन्हाळ्यामध्ये जास्त धूळ बसते ना. तसं आपण पावसाळ्यामध्ये महिनाभर 1-1.5 महिना नाही काढला धुवायला तरी पण चालतं. तसं तर आपण घर झाडताना थोडंफार ते सोफा झटकून घेतच असतो, त्याच्यामुळे काही नाही एवढा प्रॉब्लेम. आणि लहान लेकरं नाही ना, त्यामुळे जास्त काही राडा होत नाही त्याच्यावरती. लहान लेकरं असले ना मग ते बसतात, खातात, पितात, उड्या मारतात, मग ते खराब होतो. पण सगळे शहाणे सुरते मोठाले माणसं आहेत, मोठाले पोरं आहेत ना, त्याच्यामुळं मग तो सोफा खराब होत नाही लवकर, किंवा तो कवर पण खराब झाले जात नाही लवकर. आणि पाठीमागच्या महिन्यात मी सोफ्याला कवर बसवताना दाखवलं होतं ना, तर बऱ्याचशा ताई बोलल्या एखाद्या पकडनी कंगवेनी असं
कवर बसवत जा. तर जी आपली सांडसं असते ना पक्कड, त्यानेच मी असा कवर बसवत असते. आता सोपं जातं बरं का खरंच ताईंनो बसवायला. तसं पहिलं मी हाताने बसवायची ना, पार बोटं मनगटं दुखवायचे माझे. पण आता सोपं जातंय जरा मी असं बसवते ना. अरे भाऊ कोणी म्हणलं हो दम जरा मी लुटू लागते, थांब ना जरा. काय मग एवढं ओढस दम नाही पोराला. कर राव पटापटा, मला तर जायचंय पण कॉलेजला मी तो डबा करून दिला मग तर बस ना. थांब जरा थोडं मला एवढं कवर बसू लागो. एक मिनिट. तर चालेल. आपण चहा आणला. चहाची वाट हा का बसीलच. चला लय गोड नाही केला चहा, काय सुटत नाही. मध्येच वाटला कधी मध्ये घेतेस तरी पण अशी तल्ल बसली चहाची. लगेच पटकन डबा करते मी आता तुला. आंघोळ करते लगेच डबा करते. तर सॉफीचे कवर बसवल्यानंतर मी आंघोळ केली आणि म्हणलं पटकन आता घटाला माळ पाणी घालावा आणि मग स्वयंपाकाला लागायचं होतं मला. तर बाहेर फुलं तोडायला आले मी. 3री माळ होती. तर हा व्हिडिओ 3ऱ्या माळीचा आणि 4थ्या माळीचा मी दोन्ही मिक्स केलेला आहे, कारण मला व्हिडिओ एडिटिंगला वेळच मिळाला नाही. त्यामुळे 2 दिवसाचा व्हिडिओ मी एकत्र केलेला आहे. तर गोकर्णाच्या फुलांची माळ होती ना, निळ्या फुलांची. तर गोकर्णाचे वेल आपल्या इथं 2-3 ठिकाणी येतं, जास्त मोठाले नाही, छोटालेच वेल आहेत ना, तर त्याचेच फुलं मी आता काढून घेते. टेरेसवरती पण एक वेल आहे आणि इथं खाली पण 1-2 येतं. टेरेसवरती पण गोकर्णाचे वेल लावलेले आहेत ना, तर त्याला पांढरी फुलं पण आलेले आहेत आणि निळे पण आलेले आहेत. पण सगळ्यात जास्त मला निळे फुलं खूप आवडतात. तर निळ्या फुलांचा चहा होतो, सरबत होतो. आपण पाण्यामध्ये उकळून पण ते पाणी पिऊ शकतो. आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं ते. काही ठिकाणी तर हे गोकर्णाचे फुलं मिळत नाही ना, त्यामुळे लोकं सुकलेले फुलं ऑनलाईन पण मागवतात आणि ते उकळून पितात. तर बऱ्याचशा कमेंट होत्या की तुम्ही निळा कलर दिला काय बादल्यांना आणि टेरेसला. तर निळा कलर नाही आहे ताईंनो, तो असा स्काय ब्ल्यू कलर आहे, जरा फेंट कलर आहे. एकदम असं लाईट आहे, पण तो व्हिडिओमध्ये एकदम असा डार्क वाटल्यासारखा होतोय, पण एकदम फेंट येतो. आता घातलं वाटतं ना. हे बघा मंडळी, एवढं छोटंसं झाड आहे. हे पाखरांनी याच्यामध्ये घरटं बनवलंय आणि अंडे पण घातले. 2 अंडे त्याच्यामध्ये. हे पहा, भरपूर वेगवेगळ्या पक्ष्यांचे घरटे आपल्या घराच्या आसपास झाडांच्यात पाहायला मिळतात बरं का. पण आपण आता जस्ट टेरेस गार्डन व्यवस्थित सेट केलंय आणि एवढ्या 4-5 दिवसातच पक्ष्यांनी घरटं पण बांधलंय आणि त्याच्यामध्ये 2 अंडे पण दिलेत. ताईंनो, आपल्या घराच्या आसपास पक्ष्यांनी घरटं करून त्याच्यामध्ये अंडे घालून जर त्यांना पिल्लं झाले ना, तर ते खूप शुभ मानलं जातं, कारण ते समृद्धी, शांती आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे असं पण म्हणतात. पण त्या पाखरांच्या अंड्यांना हात नसतो लावायचा कधी. त्यांना आपला थोडा जरी स्पर्श झालेला जाणवलं ना, ते त्या अंड्यावरती कधीच येत नाही. ते अंडे तसेच सोडून देतात. त्यामुळं त्याला कधीच हात नसतो लावायचा. तर मुलांना पण सांगून ठेवलेलं आहे ना, मुलं पण मग त्यांच्या घरट्याला, अंड्यांना अजिबात हात नाही लावत. तर टेरेसवरती आले होते मी फुलं तोडायला. केस पण ओले होते, म्हणलं केस पण थोडे सुकवते. आणि 2-3 दिवस सारखा लगातार पाऊस चालू होता ना, तर झाडांच्यात ते पावसाचं पाणी जातं ना, थोडीफार का होईना ती झाडांच्यातून माती बाहेर येते, कारण ते झाडांच्यातलं जास्तीचं पाणी खाली ड्रेन होतं ना, त्याबरोबर थोडीफार का होईना माती खाली येतेच आणि त्याचं थोडंसं असं माती झालेली होती टेरेसवरती. तर ते असं एक झाडणीच केलेली आहे मी ती माती झाडण्यासाठी. तर मग ते झाडून भरून टाकावं लागतं. पण हा डॅम्प प्रूफ कलर मारल्यामुळे ना, एकदम छान असं झाडून घेता येतं, एकदम क्लीन करता येतं. पहिलं ते सिमेंटाचा कोबा होता ना, त्याच्यावरती किती झाडलं किती साफ केलं ना, तरी ते व्यवस्थित वाटतच नव्हतं. टेरेसवरती छान हवा लागती ना, मी केस सुकवले आणि आले खाली फुलं घेऊन, कारण मला घटाला माळ पण घालायची होती आणि सागरला डब्बा पण करायचा होता, त्याला कॉलेजला जायचं होतं. तर ताईंनो, ह्या अखंड दिव्याचा मला पण अनुभव नव्हता, मी फर्स्ट टाईम घेतलाय. मला पण थोडंसं मनामध्ये वाटत होतं, हा व्यवस्थित चालन का काय वगैरे.
पण त्याच्यामध्ये मी ती कलावेची म्हणजे लाल पिवळ्या धाग्याची जी वात घातली ना, त्यामुळे इतका भारी दिवस चाललाय ना हा. त्याच्यामध्ये फक्त तेल घालायचं आणि सकाळ संध्याकाळ त्याची काजळी काढायची. तर तो चिमटा असतो ना, म्हणजे लाचकंड म्हणतात, पहिल्या काळामध्ये लोक वापरायचे. त्या लाचकंडाने मी अलगद त्याची काजळी काढून घेते आणि पुन्हा तेल वाढवते त्याच्यामध्ये. इतका छान दिवा चालतोय ना ताईंनो, तेल फक्त त्या चावीपर्यंतच ठेवायचं, चावीच्या वरती तेल येऊन नाही द्यायचं. तर माझा अनुभव तुम्हाला सांगते आता. 5 दिवस झाले हा दिवा लावलेला, पण एकदम व्यवस्थित तो मस्त तेवत राहतोय. आणि ताईंनो, मला तर असं जाणवलं, कापसाच्या वातीपेक्षा कलावेची वात आहे ना, लाल पिवळ्या धाग्याची वात, तर ती एकदम छान चालती. कारण ती एकदम कॉटनच्या धाग्यापासून बनलेली असते ना, त्यामुळं. आता हा 3ऱ्या दिवसाचा घट दाखवते बरं का मी तुम्हाला. तर एकदम छोटं असं मस्त कोमालीत वरती धान्याला उगायला लागलं होतं. आणि घटामध्ये मी जास्त पाणी नाही घालत. आपल्या घटाला जास्त जर पाणी झालं तर मग ते धान्याला असं बुरशी वगैरे येते, धान्य एकसारखं चांगलं उगलं जात नाही किंवा पिवळं पडतं. त्यासाठी मी एकदम घोटभर पाणी घटामध्ये घालत असते. आणि त्यानंतर छोटीशी स्प्रे बॉटल आहे माझ्याकडं ना, त्याच्यामध्ये पाणी भरून मी असं स्प्रेनी थोडंसं घटाच्या त्या वावरीवरती पाणी मारते, म्हणजे स्प्रे मारते. तर एकसारखं धान्य उगलं जातं, जास्त पाणी पण होत नाही आपल्या घटाला. घटाला माळ घातली, पाणी घातलं, त्यानंतर मग धूप दाखवली आणि आरती पण करून घेतली. आणि या दिवशीचा खिरीचा नैवेद्य होता, तर मला खीर पण बनवायची होती. आणि सागरला कॉलेजला जायचं होतं ना, थोडी घाई गडबडच होती पाठीमागं, त्यामुळं म्हणलं आता त्याला पटकन डबा बनवून देते आणि मग खीर बनवून नैवेद्य ठेवन. आणि सकाळपासून पाऊस पण नव्हता ना, तर जनावरं पण चरायला आलेले होते. पाऊस नसला ना, असं जनावरं चरायला येतात आसपास ना, तर जनावरांच्या गळ्यातल्या त्या घंट्या असतात ना, त्या वाजतात. त्या घंट्यांचा आवाज ऐकून इतकं मनाला शांती, असं इतकं सुकून मिळतं ना ताईंनो. एक असं म्युझिक शांतपणे चालू आहे असं वाटतं, खूप भारी वाटतं. त्यानंतर मी स्वयंपाक केला, सगळ्यांचे डबे दिले. सगळा स्वयंपाक झाल्यानंतर किचन क्लीन केला, भांडे घासले. सगळं आवरल्यानंतर मग मी माझं उपवासाचं करायला लागले. तर राजगिऱ्याच्या दसम्या बनवत होते मी. तितक्यात भाचे बुवा आले, तर त्यांना पण 9 दिवसाचा उपवास होता ना, त्यांना म्हणलं तुम्ही पण दसमी खा. तर आम्ही दोघांनी मग दसम्या खाल्ल्या आणि त्यानंतर मग ते गेले. आणि ज्योती गेली होती तिच्या माहेराला, म्हणजे भाच्यासून माझी, त्यांची बायको. तर तिला घ्यायला गेले, ते तिला घेऊन आले केडगावमध्ये. पुन्हा आमचं चहा पाणी झालं आणि त्यानंतर मग ते निघले होते घरी. हो, बाय बाय. तर ज्योती गेल्यानंतर मग संध्याकाळचा वेळ झाला, दिवाबत्ती केली, स्वयंपाक झाला. त्यानंतर मग काहीच नाही शूट घेतलं मी. आता हा व्हिडिओ आहे कालचा, म्हणजे 4थ्या माळीचा. व्हिडिओ एडिटिंग करायला काही वेळच मिळाला नाही, त्यामुळं 2 दिवसाचा व्हिडिओ मी एकत्र केलेला आहे ताईंनो. तर काल 4थी माळ होती ऑरेंज कलरच्या फुलांची. कोणी पिवळ्या कलरच्या फुलांची घातली, तर कोणी ऑरेंज कलरच्या फुलांची घातली. तर ऑरेंज कलरचे असे झेंडूचे फुलं आणले होते मी. देवाला पण तेच वाहिले आणि त्यानंतर माळ पण तेच घातली मी. तर आबोलीचे फुलं ऑरेंज कलरचे असतात ना, त्याची पण कोणी माळ घालतं, पण ते फुलंच नव्हते आपल्या झाडांना ऑरेंज कलरचे, त्यामुळं मग झेंडूच्या फुलांची घातली. तर घटाला माळ पाणी घालून नैवेद्य दाखवून बाकीचं थोडंफार आवरून मला जायचं होतं देवीला. तर फौजी साहेबांना वेळ होता थोडासा ना, ते म्हणले आजच्या दिवस मला वेळ आहे दुपारपर्यंत, तर तुला मी देवीला घेऊन जातो आणि आपण दर्शन घेऊन येऊ म्हणले. कधी परत वेळ मिळतो नाही मिळत, मला ड्युटीवर जावं लागतं, काय भरोसा नाही, त्यामुळे आपण घोसपूरच्या देवीला पण जाऊ आणि केडगावच्या देवीला पण जाऊ. तर घटाला पाणी घातलं, माळ घातली, दिव्यामध्ये तेल वाढवलं, दोन्ही दिव्यांच्या काजळी काढली आणि त्यानंतर म्हणलं चला आता दर्शनासाठी. तर आज आहे नवरात्रातली 4थी माळ. तर फौजी साहेब, मी आणि मोठा मुलगा सकाळ सकाळ निघलोत घोसपूरच्या देवीच्या दर्शनासाठी. आमचं ग्रामदैवत आहे ना ते, त्यामुळे चला म्हणलं दर्शन घेऊन येऊ आणि येता मग केडगावच्या देवीचं पण दर्शन घेऊ. तर चला सुट्टी नाही परत. हो सुट्टी नाही परत. फौजी साहेब म्हणतात आज सुट्टी आहे तर तुम्हाला दर्शन घेऊन आणतो, चला परत सुट्टी नाही मिळायची म्हणतात. लय चमकत डोळ्या, चांगलं उघडलंय ना. चप्पल नाही घालायची, मला खडे टोचते ना आता. चला चला. हवा कमी आहे, कमीच वाटते जरा. चाकात हवा कमी म्हणते, जाता जाता भरू आहे ना. गवतावर कसं दव पडलंय ना, हा ना. आज पण सकाळ सकाळ सगळं उघडलंय, ऊन पडलंय. काल पण ऊन पडलं होतं, पण दुपारी लगेच भरून येते.
सागर वडापाव घ्यायची काय नको चहा बी घेतलाय चालतं. एवढं पाणी जाईल का व्यवस्थित? काय माहिती मग आता गार्डन बापरे तळस साचलं इथं तर. हो लस पाऊस झालाय का? अयो हळू 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 लाटा कशा होत्यात. निघली अवघडच आहे. फौजी साहेबांच्या पूर्वजांचं गाव आहे ना घोसपुरी. मंदिराची कमान. उतर घाबरा ना भीती. तर चला आपण आलो तर आता घोसपुरीमध्ये तर दर्शनासाठी आतमध्ये जाऊ. चला है ना. चला तिथं गेल्यानंतर मी देवीला ओटीचं सामान घेतलं, हार फुल घेतलं, कारण घरूनच मला ओटीचं सामान घ्यायचं होतं सगळं. पण फौजी साहेबांनी एवढी घाई गडबड केली ना आणि सकाळच्या कामाच्या घाई गडबडीमध्ये स्वयंपाकामध्ये मी ते विसरूनच गेले. टायमालाच ते मी विसरले. त्यानंतर म्हणलं मग चला आता देवी जवळूनच इथून घेऊ. पण एवढं महाग देतात ना त्या ताई की तो ओटी भरायचा पीस आहे ना एकदम असा कसतरी झुरमुर असतोय. त्याच्याबरोबर एक नारळ देतात आणि 2-4 फुलं देतात आणि एकदम असं कसतरी हार. तर ते 100 आणि 150 रुपयाला बघा. म्हणजे देवाच्याच ठिकाणी असं लुटमार चालू असतंय ना. पण चला मनीभाव तिथं देव आपण श्रद्धेने घेतो असं आहे. तर आम्ही ते हार फुल ओटीचं सामान घेतलं आणि गेलो दर्शनासाठी. देवीची ओटी अष्टमीला भरतात पण आम्ही मधीच आलो होतो ना दर्शनासाठी. फौजी साहेबांना वेळ नसल्यामुळं तर म्हणलं चला काय नाही होत मनीभाव तिथं देव आपण ओटी पण भरू देवीची. तर हे ग्रामदैवत आहे आमचं. म्हणजे फौजी साहेबांचे पंजोबा आजोबा की पंजोबा ते इथले होते घोसपुरीमधले. त्यानंतर ते भोयरे पठारला त्यांच्या आजीच्या वतनावर गेले होते आणि मग ते तिथलेच झाले भोयरे पठारचे. तर हे पण आम्ही पूर्वजांचं ग्रामदैवत मानतो. इथं पण दर्शनासाठी येत असतो आणि भोयरे पठारला भैरवनाथांचं ते पण खूप असं सत्व आहे त्यांचं. तर ते सुद्धा आमचं ग्रामदैवतच झालं कारण आमचं गाव आम्ही भोयरे पठारच मानतो. हे पूर्वजांचं झालं आणि लेटेस्ट आमचं गाव म्हणजे भोयरे पठार. तर आम्ही असे 2 ग्रामदैवत मानतो आणि असं दर्शनासाठी जात असतो. आणि कुठंही जा बायकांचा एकच प्रॉब्लेम असतो नुसती घाई गडबड. मंदिरामध्ये आलो ना आपण दर्शनासाठी तरी घाई गडबड करतात. एवढीशी गर्दी होती फक्त 7-8 बायका असतात तिथं फक्त तरी एकमेकाला लोटत होत्या दर्शनासाठी. देव मंदिरातच असतो. देव कुठं जातो का तरी पण असं घाई गडबड करतात. त्यांना म्हणलं तुम्ही दर्शन घ्या त्यानंतर मी घेते दर्शन मग. तर मग त्यांचं बाकीच्यांचं दर्शन झाल्यानंतर मी दर्शन घ्यायला लागले ना. बाकीच्या 2 आज्या तर मांडी घालूनच समोर बसल्या. त्या तर मला पायासुद्धा पडून द्यायना. असे लयच अवघड आहे. तर मग दर्शन घेतलं त्यानंतर मग निघलो आम्ही तिथून. म्हणलं थोडंसं मंदिरामध्ये बसावा शांत छान वाटतं. संध्याकाळी 5:30 वाजता निवेद वाजता कोणाला जाहीर आला.
माझं लग्न झालं ना त्यावेळेस आम्ही इथं दर्शनासाठी आलो होतो ना, इतकं छोटंसं मंदिर होतं ना की त्या मंदिरामध्ये व्यवस्थित घुसता पण येत नव्हतं, नुसतं ठाणं होतं. तर त्यानंतर मग आता हळूहळू एवढं डेव्हलप झालं, इतकं छान मंदिर केलंय ना आता, आणि त्याचा परिसर पण एकदम छान झाला, एकदम प्रसन्न वाटतं आल्यावर. तर असं आम्ही दर्शनासाठी असं मध्ये आधी येत राहतो. तर आता घुसपूरच्या देवीचं दर्शन झालंय, इथून आता आपल्या केडगावमधल्या देवीच्या दर्शनासाठी जाऊ. गाडी कुठे लावायची आता? पार्किंग आहे का पलीकडं? तर गाडी लावली पाठीमाग, कारण इथं गाडी पार्किंगला जागाच नाहीये, भरपूर लांब पार्किंग आहे तिकडं. मग इथंच लावली पाठीमाग गाडी आणि चालवत आता दर्शनाला. पालन करायचं आहे. फोन झाला तिकडे मला आलाय अक्षय फोन केला. तर ताईंनो, आमच्या इथं केडगावमध्ये ना देवीजवळ 9-10 दिवस एवढी गर्दी असती, खूप मोठी जत्रा भरती बरं का. सकाळ संध्याकाळ तर एवढी गर्दी असते ना, लांबपर्यंत लाईनी लागतात दर्शनासाठी. तर आम्ही दर्शन घेतलं, बाहेर आलो. त्यानंतर फौजी साहेब म्हणले आपण नाश्ते वगैरे काहीच नाही केलेलं, लवकर निघलो होतो ना आम्ही सकाळी, त्यामुळं म्हणले जरा भूक लागली, आपण नाश्ते करू काहीतरी. तर त्यांनी मला साबुदाणा वडा मागवला आणि त्यांनी मस्त कांदे भजी मागवले. तर घरामध्ये मी एकटेच उपवास धरत असते बरं का, कोणी उपवास धरत नाही, कोणाला दमच निघत नाही. 9 दिवसाचा उपवास असतो मला. तर साबुदाणा वडा मागवला, तर त्यात त्यांनी काय केलं तर ते असं करतात ना दुकानवाले, आधीच त्यांनी साबुदाणा वडा बनवलेला होता, पण ते गरम तेलामध्ये टाकून पुन्हा त्यांनी मला गरम करून दिला ना, त्या साबुदाणा वड्याने असं तेल पकडलेलं होतं ताईंनो, ते असं खावंसं नव्हतं वाटत. मी अर्धा वडा तो कसा बसा खाल्ला, बाकीचं टाकून दिलं. आता केडगावच्या देवीचं पण दर्शन झालंय, निघलो आता घरी. चला, तर आलो आपण आपल्या घरी. सकाळी लवकर गेलो होतो देवीच्या दर्शनासाठी ना, त्यामुळं बरेचसे कामं बाकी राहिलेले होते. तिथून आल्यानंतर तेवढे कामं केले आणि त्यानंतर मग संध्याकाळी शॉपिंगला पण गेलो होतो. तर व्हिडिओ एडिट करायला काही वेळच मिळाला नाही, त्यामुळे मी काल व्हिडिओ अपलोड करू शकले नाही. त्यामुळे मी परवाचा आणि कालचा व्हिडिओ एकत्र केलेला आहे हा. तर चला, हा व्हिडिओ मी तर सेंड करते आता आणि शॉपिंगचा व्हिडिओ उद्या अपलोड करेन आता. तर चला, भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.